पीएम पोर्टलचा वापर आता भ्रष्टाचार रोखण्यासाठी करायला हवा, तर कशा पद्धतीने ही कार्यवाही केली जाणार आहे? आणि किशोरी पेडणेकरांचं म्हणणं आहे की मग पीएम फंड पासूनच या पोर्टलचा वापर करायला काय हरकत आहे? किशोरीताई, जर महापालिकेमध्ये काही वस्तू पोर्टलवरून खरेदी करून जर का मुंबई महापालिकेचे काही पैसे वाचत असतील तर तुम्हाला राग काय येतोय? काही जणांनी काही वर्षानुवर्षी इथे जो सप्लाय केलेला आहे त्यांचं हित जपण्याचं कोण कारस्थान करतंय? अहो, इथं सुरुवात आहे ना. आणि हे पैसे जे वाचणार आहेत ते मुंबईकरांचे वाचणार आहेत. किशोरीताई, तुम्हाला राग यायचं काय कारण? उलट तुम्ही खुश झालं पाहिजे. आमचा जो अजेंडा होता की भ्रष्टाचार मुक्त मुंबई महापालिका देणार, त्यातलं पहिलं पाऊल आहे. मध्यस्थ न करता जर मुंबई महापालिकेला वस्तू देणारी जर स्वतःहून पुढे येत असतील आणि त्यातून जर का मुंबई महापालिकेचे काही कोट्यावधी रुपये वाचणार असतील तर चांगलं आहे का वाईट आहे? आम्ही जे सांगितलं ना, आम्ही त्याची सुरुवात केली. आणि मला वाटतं किशोरीताई, अहो, तुम्ही मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेते आहात, तुम्ही त्याची सुरुवात तर करा. अहो, होला हो तर म्हणा. केवळ नकारात्मक भूमिका घेऊन किती दिवस तुम्ही चालणार आहात? ही तर सुरुवात आहे किशोरीताई. तयार राहा, पुढे होते काय काय एक एक बघा तुम्ही. विरोधी पक्ष नेता मुंबई महापौर ने अगर इलीगल बांग्लादेशी का विषय लाया ही है जो कि बीएमसी का नहीं है, तो हर महीने सभागृह के पहले दिन कितने बांग्लादेशी मुंबई से निकाले गए, क्या कार्रवाई की गई, इसका आराखड़ा? मैं एक बात को स्पष्ट कर देना चाहता हूँ. ना तो ये मुंबई महापालिका उबाठा के एजेंडा पे चलेगी और ना ही रोज सुबह 9 बजे जो एक अमर भूपाली महाराष्ट्र में होती है रोने की, संजय राउत जी, और अब दूसरी भूपाली शुरू होगी, उनके जवाब देने के लिए हमें बाध्यता नहीं है. हमारा काम जो हमें करना है, हम उसके लिए इस मुंबई महापालिका में आए हैं. हमने बांग्लादेशियों का विषय इसलिए निकाला है कि इस मुंबई में अवैध तरीके से नए झोपड़े बनाए जा रहे हैं, उन्हें गलत तरीके से बर्थ सर्टिफिकेट दिए जा रहे हैं. यदि विरोधी पक्ष नेता को ये बात समझ में नहीं आती तो वो उनका दुर्भाग्य है. और मैं ये स्पष्ट कर देता हूँ, हम उनके एजेंडे पर काम करने के लिए यहाँ पर आए नहीं है. हम मुंबईकरों के लिए बाध्य है, हम उनके लिए काम करने के लिए यहाँ पर आए हैं. अब्दुल सत्तार जी के विषय पर उन्होंने कहा है कि जब महायुति की सरकार बनानी थी तो अब्दुल सत्तार के बिना अब वो मंदिर जा रहे हैं तो भाजपा उनकी आलोचना कर रही है. ऐसा है, उबाटा अपना काम करे, हम हमारा काम करेंगे. अब्दुल सत्तार जी क्या थे क्या नहीं, उद्धव ठाकरे जी के बंगलों पर अब्दुल सत्तार जी आते थे तभी की बात हम निकाले क्या? ऐसा है, मुझे लगता है कि चारों तरफ से घिरने की बात जो अवस्था होती है वो आज उनकी हो चुकी है. जो इस समय महाराष्ट्र में चल रहा है, जो उबाटा और कांग्रेस की युति या अलायंस होने के बाद जो उनके आपस में मतभेद है वो हम देख रहे हैं. आज टीपू सुल्तान का विषय शुरू है. क्या इस बात पर उबाटा की ओर से कोई बयान आया है क्या? तो उनकी तरफ से बयान देने का काम कौन कर रहा है? जिन्हें इस विषय की पूरी जानकारी नहीं है वो करे. मुझे लगता है ये विषय जहां पर है वहां पर चले. हम मुंबई महापालिका की बात कर रहे हैं तो मैं एक स्पष्ट कर देता हूं, अवैध बांग्लादेशियों को मुंबई महापालिका में इसके बाद कोई बोगस प्रमाण पत्र नहीं मिलेगा. जो मदद करेंगे उन अधिकारियों को घर पर जाना होगा. मुंबई के रास्तों पर अवैध बांग्लादेशी यहाँ पर कोई भी धंधा नहीं करेंगे. हम यहाँ पर काम करने वाले गरीब अपना जो पेट भरते हैं, हम उनके खिलाफ कतई नहीं है, कतई नहीं है. जो अपना पेट भरता है हम उसके समर्थन में खड़े रहेंगे. लेकिन जिस तरीके से मुंबई के रास्तों पर गलत तरीके से इन अवैध बांग्लादेशियों की ओर से जमीन हड़पने का या फुटपाथ हड़पने का जो काम चल रहा है, ये अलग तरीके का लैंड जिहाद है. एक झोपड़े बनाने का लैंड जिहाद है, सरकारी जमीन हड़पने का लैंड जिहाद है, तो ये तीसरा लैंड जिहाद मुंबई के फुटपाथ कवर करने का है. हम उसके खिलाफ है. जो गरीब व्यक्ति इस मुंबई में रहता है, जिसका ताल्लुक और जिसका जन्म यहाँ पर हुआ है, हम उसके खिलाफ नहीं है. हम उसके साथ खड़े रहेंगे. उसका पेट भरना चाहिए, रास्ते खुले होने चाहिए, लेकिन हमारा विरोध इन अवैध बांग्लादेशियों को है. सर, हे मराठीत सांगा की मुंबईमध्ये लँड जिहाद कसा सुरू आहे आणि या लँड जिहादच्या विरोधात आता भाजप आपला पक्ष महापालिका नेमकी काय भूमिका घेते? बघा, मुंबई शहरामध्ये मोकळ्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्याचं काम सुरू आहे आणि पद्धतशीरपणे केलं जातं. आणि मी जबाबदारीने सांगतो, आत्ता याचे आकडे सॅटेलाइट मॅपवरती जर तुम्ही बघितले तर 2004 साली काय होतं, 2010 साली काय होतं, 15 मध्ये, 20 मध्ये आणि आत्ता. आणि तुम्हाला मी ठरवून सांगतो की मुंबई शहरामध्ये अगदी पद्धतशीरपणे सरकारी जमिनी लाटण्याचं काम सुरू आहे.
आणि आम्ही याचा विरोधात कारवाई करू. जिथे जमीन शासनाची आहे, ज्या जमिनी मोकळ्या आहेत, त्या लाटण्याचा अवैध पद्धतीनं प्रयत्न होतो, त्याविरुद्ध आमच्याकडनं कारवाई केली जाईल आणि तुम्हाला येणाऱ्या पुढच्या काळात ती नक्की दिसेल. सर याला जोडून एक प्रश्न असा आहे की दादर आहे, परळ आहे, लालबाग आहे किंवा ज्या ठिकाणी मराठी वस्ती आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची कारवाई होते, मात्र दक्षिण मुंबईसारख्या बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची कारवाई होते असं उदाहरण आहे. असा आरोप कुणी केला? विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांना जे सोयीचं वाटतं उत्तर द्यायला आम्ही बांधलेलं नाही. आम्ही जिथे आवश्यक आहे, आज मालाडमध्ये जर गेला तर लोढा साहेबांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन शेकडोनी एकर जमीन मुक्त केली. तिथे विरोधकांना काही दिसत नाही का? असं आहे की मला असं वाटतं भावनिक मुद्दे त्यांनी उपस्थित करावं, त्याची उत्तरं त्यांनीच द्यावी. आम्ही मुंबईकरांच्या प्रश्नासाठी उत्तर द्यायला इथे बांधलेलं आहोत.